गडिंग्लजच्या जनतेनं प्रचंड विश्वासानं शहराची सत्ता राष्ट्रवादीच्या हाती सोपवली आहे। नगरसेवकांनी एकजुटीनं विकास कामं राबवून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये असा सल्ला नामदार हसन मुश्रीफ यांनी दिला। गडिंग्लज शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। गडिंग्लज शहराच्या विकासासाठी नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून 6 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। या निधीतून होणाऱ्या विकास कामांचं उद्घाटन नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं। गडिंग्लजच्या जनतेनं मोठ्या विश्वासानं नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे सोपवली आहे। जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी नगरसेवकांनी एकजुटीनं विकास कामांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत। गडिंग्लजच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासन नामदार हसन मुश्रीफ यांनी दिलं। गेल्या 10 वर्षात गडिंग्लज शहर विकासापासून वंचित राहिल्याचा आरोप मनसेच्या नागेश चौगुले यांनी केला। जनता दलाच्या सत्तेच्या काळात निधी मिळूनही अपेक्षित विकास कामं झाली नाहीत अशी खंत गटनेते नरेंद्र भद्रापूर यांनी व्यक्त केली। विरोधकांकडून केवळ बोर्ड लावून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप बांधकाम सभापती रामगोंडा पाटील यांनी केला। नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ, प्राध्यापक सदानंद वाली आणि नगरसेविका स्वाती चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपनगराध्यक्ष महेश सलवादे, किरण कदम, अमरनाथ घुगरी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते।